ते अकोल्यातनं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता अकोल्यात जनाक्रोश मोर्चा सध्या सुरू आहे। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय अकोल्यातल्या या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। तर अशोक वाटिका चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून संतोष देशमुख यांचे कुटुंबीय या मोर्चामध्ये सहभागी झाले। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडून। स्वप्नील, काय या मोर्चा संदर्भातले अधिकचे अपडेट्स? नक्कीच मोनाली, मोर्चाला जी आहे ते अवघ्या काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे। अकोल्यामध्ये संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राज्यभर मोर्चे निघत आहेत। विदर्भात देखील मोर्चे निघायला आता सुरुवात झालेली आहे। 8 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर वाशिममध्ये मोठा मोर्चा निघाला होता। त्यानंतर आज जर आपण पाहिलं तर अकोल्यामध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्व जाती धर्माचे लोक आणि सर्व पक्षीय लोक या मोर्चामध्ये सहभागी आणि सोबतच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख असेल, मुलगी वैभवी आणि मुलगा देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। मोठ्या संख्येने जे आहे ते अकोलेकर आणि ग्रामीण भागातील नागरिक जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्या सोबत जर आपण पाहिलं तर भाऊ आहेत त्यांचे धनंजय देशमुख, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार, गर्दी होत आहे अकोल्यात देखील, काय भावनांचा आक्रोश आहे। न्याय भेटला पाहिजे देशमुख कुटुंबियाला, आरोपींना फाशी झाली पाहिजे। काय सांगशील वैभवी, अकोल्यात देखील लोक आलेले आहेत या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ? म्हणजे सर्वजण आज न्याय मागताय। महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक सुद्धा या अन्याय झाला त्याविरुद्ध न्याय मागताय आणि आम्ही सुद्धा तीच मागणी करतो, आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या। नक्कीच लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी सर्व लोक रस्त्यावर उतरलेत असं सांगितलेलं आहे वैभवीनी। मोठ्या प्रमाणावर जे ते मोर्चे सध्या या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ निघताना आपल्याला पाहायला मिळतात। काल संभाजीनगरमध्ये मोठा मोर्चा झालेला होता। दुसरीकडे धनंजय देशमुख आजारी आहे तरी देखील ते या संपूर्ण मोर्चाला सहभागी होत आहेत। अकोल्यातल्या अशोक वाटिका या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्व महापुरुषांच्या फोटोचं पुतळ्याचं पूजन हारार्पण जे आहे ते धनंजय देशमुख आणि त्यांच्या परिवाराने केलेलं आहे। त्यानंतर आता या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। अशोक वाटिकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा संपूर्ण मोर्चा काढला जाणार आहे। फाशी झाली पाहिजे आरोपींना अशी मागणी जी आहे ते केली जात आहे। वेगवेगळे होर्डिंग्स घेऊन या ठिकाणी लोक दाखल झालेले आहेत। आमचा संतोष, आमचा न्याय, आवाज लेकीने दिला, समाज धावून आला अशाचे पोस्टर घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झाल्याने विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर या मोर्चामध्ये पाहायला मिळत आहेत। काळ्या साड्या परिधान करून ज्या त्या महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेले संपूर्ण बघू शकतो आपण। अकोल्याच्या ग्रामीण भागातून आलेले संपूर्ण मोर्चेकरी लोक आहेत। न्याय द्यावा, न्यायाची मागणी करू या ठिकाणी आलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो मोठी गर्दी या मोर्चाला झालेली आहे आणि काही वेळातच हा मोर्चा निघणार आहे। आपण होर्डिंग बघू शकतो, सरकार हा असंतोष पहा, न्याय द्या अशा आशयाचे होर्डिंग्स आहेत। न्याय मागतो अशा विविध आशयाचे होर्डिंग्स घेऊन जे आहेत ते अकोलेकर आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। आपण बघू शकतो अवघ्या काही मिनिटांमध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे। संदीप, या संदर्भातले अपडेट्स जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।